डिफेक्टिव्ह पीस म्हणून मला माझे भावंड हिणवत असत, कारण मी राम शिवगण सध्या ड्रायव्हर म्हणून साठे साहेबांकडे आहे. साहेब स्वभावाचा एकदम लाख माणूस, वेळेत देवासारखे माझ्या पाठी उभे राहिले, म्हणून लाख नाही, खरोखरचा लाख माणूस. माझी साई सर्व्हिसची नोकरी अचानक मला सोडायला लागली. स्टोअर्समध्ये स्टॉकचा कुणीतरी घोळ घातला आणि कुणीतरी माझा बकरा केला. मला माहीत आहे कुणी ते, पण मी माझं तोंड त्याचं नाव घेऊन खराब करणार नाही. साठेंची गाडी माझ्याकडे सर्व्हिसिंगला यायची. बरेच वेळा घरी जाऊन सुद्धा गाडीचं काम केलं आहे मी. नोकरी गेली हे त्यांना कंपनीतून कळलं. घरी फोन आला आणि मी साठेंचा ड्रायव्हर झालो. त्या दिवशी साहेबांना त्यांच्या घरी सोडून मी घरी उशिरा आलो. घरचे सगळे जेवायचे थांबले होते. आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण झाल्यावर बायकोने मला कुरिअर दिलं. एक जाडजूड एनवलोप आला होता. एनवलोपवर नाव होतं शिकू अडवाणींचे. मी अशा गृहस्थाला ओळखत नव्हतो. आता 3 लेटर्स होती. मी एक एक करून ती उघडली. पहिलं लेटर, मग दुसरं आणि तिसरं. तर जसजसा वाचत गेलो तसतशी माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली. मी साठेंना तिन्ही पत्र दाखवली. त्यांनी शिकू अडवाणी कोण ते सांगितलं. मला हळूहळू काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. साहेब, मला 5,000 द्याल, पगारातून कमी करा. आजपर्यंत मी पैसे कधी मागितले का? नाही ना. देतो, पण का हवे? मग मी कारण सांगितले. त्यांनी त्याची हँडबॅग उघडली. त्यातून 5,000 काढून दिले. त्या दिवशी मी साहेबांना पुण्याला सोडून मुंबईला परतत होतो. ते 3 दिवस पुण्यात राहणार होते. माझं पुण्यात कुणी नसल्याकारणाने मी मुंबईला परत जावे असे त्यांचं म्हणणं पडलं. 3 दिवस मी त्यांच्या मर्सिडीजमध्ये राहणे त्यांना स्तुत्य वाटत नव्हतं, म्हणून मुंबईला मर्सिडीजने परत येत होतो. घाटात पाऊस सुरू झाला. एका वळणावर मला कोणाची तरी गाडी बंद पडलेली दिसली. का माहीत नाही, पण मी माझी गाडी स्लो केली. मागून वाहनं येत नाहीत असं बघून मी माझी गाडी त्या गाडीच्या बरोबरीने उभी केली. गाडीबाहेर एक मुलगी पूर्ण भिजलेली उभी होती. इतक्या पावसात ही गाडी बाहेर उभी म्हणजे गाडीचा AC सुद्धा ठप्प झाला असणार, आत बसवलं नसणार. उजव्या हातात मोबाईल घेऊन तो डाव्या हातावर मारीत होती. बहुतेक रेंज नसणार किंवा बॅटरी डाऊन होती. माझी मदत हवी आहे का? मी डाव्या हाताने काच खाली करत जरा वरच्या पट्टीत म्हणालो. तिच्या डोळ्यात हो दिसत होतं, पण नाही म्हणाली. मी थोडा पुढे गेलो आणि गाडी रिव्हर्स घेतली. खाली उतरलो. रिपरिप पाऊस सुरूच होता. काय झालं गाडीला? ड्रायव्हरला माहीत आहे. तो चालत चालत पुढे कुठेतरी गेला आहे. 10 मिनिटं झाली. मी बघू का? होत असेल तर करतो नीट. ती नाखुश होती माझ्या ह्या बोलण्यावर. बघू का? मी पुन्हा विचारलं. तुमची ही मर्सिडीज आहे ना? आणि माझीही मर्सिडीज आहे, मी म्हणालो. ह्या वाक्यावर तिने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं त्याचा अर्थ मी लगेच पकडला. मी दिसायला अगदी सुमार होतो. त्यात माझ्या अंगभर मंकी व्हायरसमुळे राहिलेले फोड, तुच्छ भावनेने दिलेला तो लूक. अहो, घरचे मला डिफेक्टिव्ह पीस म्हणतात. तुम्ही नजरेने म्हणताय मला कळतंय, मी मनात म्हणालो. द्या चावी. मी काही पैसे घेणार नाही. गाडी रिपेअर करून देईन. तुम्ही एक काम करा, माझ्या वडिलांना फोन करा आणि त्यांना सांगा गाडी बंद पडल्याचे. माझी मोबाईलची बॅटरी पूर्ण ड्रेन झाली आहे. गाडी चार्जिंगला लावला होता, पण लगेच बंद पडली. ड्रायव्हरच्या मोबाईलला रेंज नव्हती. तुमच्या येते का बघा. बघतो. नको, एक काम करा, माझ्या फोनवरून तुम्हीच बोला त्यांच्याशी. मला चावी द्या, मी बघतो. होईल चालू लगेच. तुम्हाला गाडीतलं काही कळतं का? त्यातही मर. मी चावी घेतली. सगळे प्रकार करून बघितले. माझ्या लक्षात आलं नक्की काय बिनसले आहे ते. मी माझ्या गाडीच्या चावीने माझी डिकी उघडली. त्यातील एक चटई काढली आणि गाडीखाली गेलो. बराच वेळ काढला. कुठेतरी गाडी आपटली होती आणि गाडीच्या वायर्समध्ये पण काही डिफेक्ट दिसला आणि काही लावलेले पार्टर्स खटकले. हा नक्कीच डिफेक्टिव्ह पीस आहे असं म्हणत मी खालून बाहेर आलो. कपड्यांची पूर्ण नासाडी झाली होती. चिखलात माखलेले डुक्कर. मी चटई गाडीच्या डिकीत टाकली आणि गाडीतले दुसरे कपडे घातले. पाऊस थांबला होता. थोडासा सूर्य डोकावू लागला होता. पुन्हा बाईंच्या गाडीकडे येत. बाई, हे नवीन मॉडेल आहे, पण माझ्या मते तुमच्या गळ्यात मारलेला हा डिफेक्टिव्ह पीस आहे. तिने एकदा गाडीकडे पाहिलं, एकदा माझ्याकडे पाहिलं. सिरियसली सांगतोय, पीस डिफेक्टिव्ह आहे. मी कित्येक वर्ष साई सर्व्हिसमध्ये चिप फ्लोअर सुपरवायझर म्हणून गाड्यांची कामं कित्येक वर्ष बघायचो. इतना तो मेरा हक बनता है. मुंबईतील सगळ्या श्रीमंतांच्या गाड्या माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हे ऐकून ती काहीच बोलली नाही. तिने माझ्याकडे फोन मागितला. वडिलांना फोन लावला आणि मला परत दिला. काय म्हणतात ते? थांब म्हणाले. ते दुसरी गाडी पाठवतात म्हणाले. बाई, माझ्यावर विश्वास ठेवा. ही गाडी आज चालू होणार नाही. शिवाय गाडी कुठेतरी आपटली आहे.
अहो खूप प्रॉब्लेम्स आहेत ह्यात. ऐका माझं, तुम्ही माझ्या गाडीत बसा, मी मुंबईला सोडतो. विश्वास ठेवा, माझ्या या रूपावर जाऊ नका. मला माझी भावंडं डिफेक्टिव्ह पीस म्हणतात, पण कामाला मीच येतो सगळ्यांच्या. मी राम शिवगण. माझा फोन आहे तुमच्या वडिलांकडे. मग मी इंग्लिशमध्ये बोलून बाईला समजावलं. माझं शिक्षण कमी असेल पण नियत एकदम साफ आहे म्हणालो. असे म्हणून मी माझ्या गाडीकडे जाऊ लागलो. तिला तिच्या नशिबावर सोडून राम राम हाक ऐकू आली. आम्हाला मध्ये तिचा ड्रायव्हर परत येताना दिसला. मी गाडी बाजूला घेतली. तिने त्याला गाडीकडेच थांबायला सांगितलं. वडिलांनी डीलरला फोन केला आहे. त्यांचा माणूस येईल आणि गाडी घेऊन जाईल. मग तू घरी जा सांगितलं. त्याला 500 रुपये दिले. आम्ही निघालो. गाडीत त्या मागे बसल्या होत्या. एक शब्द बोलल्या नाहीत. मी बाईंना नेपियन्सी रोडवर सोडून पुढे घरी गेलो. लकीली साठेंच्या मुलीची बॅग डिकीत होती. त्यातले कपडे बघा होतात का असं सांगून मी लांब जाऊन उभा राहिलो. तिने माझे ऐकले होते. त्यातली एक जोड तिने परिधान केली होती. म्हणजे आधी ती तयार नव्हती, पण ज्यावेळी मी तिला म्हटले, तुम्ही ह्या अशा ओल्या बसलात तर सीट खराब होईल. त्यात त्यांचे पांढरे शुभ्र कवर, ते पूर्ण खराब होतील. साठेंना आवडणार नाही. लिफ्ट दिली म्हणून काहीच बोलणार नाहीत, पण कवर्स, ती हो म्हणाली होती. मध्ये 2 मॉल्समध्ये थांबलो. एकदा फ्रेश व्हायला आणि एकदा नाश्ता करायला. आम्ही मुंबईला पोचलो. मी त्यांना त्यांच्या बिल्डिंगखाली सोडले. बाई खाली उतरली आणि काहीही न बोलता निघून गेली. श्रीमंताचं हे असंच असतं. मी घरी येऊन बायकोला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली. आणि 1 महिन्यानंतर घरी यायला उशीर झाला होता. जेवून झाल्यावर बायकोनी मला कुरिअरमधून एक जाडजूड एनव्हलप आला होता, तो दिला. एनव्हलपवर नाव होतं शिकू अडवाणीचं. मी अशा गृहस्थाला ओळखत नव्हतं. आत 3 कागद होते. मी एक एक करून ते उघडले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली. पहिलं लेटर शिकू अडवाणींबरोबर मीटिंग होती. अडवाणी आधी गोदरेजचा चीफ सेक्रेटरी होता. मग दुसरे मला ड्रायव्हरचे ऑफर लेटर होते आणि तिसरे तर मी साठेकडून घेतलेल्या पैशात नवीन कपडे घेतले. काही उरले ते मी त्यांना परत दिले. ठरलेल्या वेळेस मी विक्रोळीच्या गोदरेज हाऊसमध्ये पोहोचलो. नवीन कपडे घातले होते तरी माझं रूप काही बदलले नव्हते. लोकांची नजर मला स्वीकारायला तयार नव्हती. तुच्छतेने बघत होते सारे. मंकी व्हायरसमुळे अंगावर राहिलेले फोड. मी बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावर पोहोचलो. माझ्याकडेचे पहिले पत्र बाहेर बसलेल्या मुलीला दिले. ती मला एका मोठ्या केबिनमध्ये घेऊन गेली. प्रशस्त केबिन होतं. आत जाताच 3 जण होते. मला बघून तिघेही उभे राहिले. या बसा, काय घेणार? ज्या बाईंना मी घरी सोडलं होतं त्या हे म्हणाल्या होत्या. मला जरा नवलच वाटलं. खाली उतरल्यावर ज्या बाईने माझे आभारसुद्धा मानले नव्हते ती हे सगळं म्हणत होती. मी चहा घेईन म्हणालो. एक शिकू अडवाणी होता तर दुसरे आधी गोदरेज होते. घरी कोण असते विचारून झाल्यावर मग शिक्षणावर प्रश्न सुरू झाले. मग ड्रायव्हर म्हणून राहणार का म्हणून प्रश्न सुरू झाले. मग पगाराची अपेक्षा काय ह्यावर विषय सरकला. मग कुठल्या गाड्या चालवता येतात ह्याची विचारपूस झाली. माझं डोकं खूप फास्ट चालत होतं. जणू मी गाडी 120-130च्या स्पीडने पळवत होतो. पहिल्या 2 लेटर्सची उत्तरं मला मिळाली होती. आता हे 3ऱ्या लेटरबद्दल बोलणार का त्याबद्दल मी बोलायचं होतं. काहीच कळायला मार्ग नव्हता. कधीपासून जॉईन करू शकतो विचारू लागले. मी साठेबद्दल त्यांना सांगितलं. त्यांच्याशी बोलून घेतलं आहे म्हणाले. तुमची पूर्ण माहिती आहे आम्हाला. मग त्या बाई बोलू लागल्या. म्हणाल्या, माझा ड्रायव्हर म्हणून मी ठेवणार तुला. राहतं घर सोडून मागे क्वार्टर आहेत, तिकडे राहावं लागणार तुम्हाला. कंपनीची पॉलिसी आहे तशी मला रावलं नाही. मी कोटाच्या खिशात हात घातला आणि 3रं पत्र काढलं. म्हणालो, हे मला कळलं नाही. हे काय आहे? आता पहिल्यांदा आधी गोदरेज बोलू लागली. ते म्हणाले, एवढी महागडी कार, ती डिफेक्टिव्ह आहे हे तू सांगू शकलास म्हणून आम्ही तुला ठेवून घेत आहोत. 1 महिन्यात गाडीच्या कंपनीशी आणि मुंबईतल्या डीलरशी आम्ही पत्रव्यवहार केला. त्यांना तुम्ही सांगितलेले सगळे डिफेक्ट्स सांगितले. त्यांनी कार नवीन देण्याचं कबूल केलं आहे. त्या गाडीचा रिपेरिंगचा खर्च साधारण 1.5 लाखाच्या घरात जाणार होता. आम्हाला जर तू हे लक्षात आणून दिले नसतेस तर कंपनी जे पार्ट्स बदलून देणार होती ते पार्ट्स वॉरंटीमध्ये येत नाहीत म्हणून त्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन बदलून दिले असते. पण तसं झालं नाही. तुझ्यामुळे आम्हाला नवीनच गाडी देऊ करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. अरे, आम्ही विचार केला. आमचे इतके पैसे वाचवणार तुला काही तरी मोबदला द्यायला हवा म्हणून आम्ही तुला नोकरी देण्याचं ठरवलं.
आणि तुझ्या बँकेचे कर्ज फेडून टाकायचा निर्णय घेतला. तुझे कर्ज 48,000 आहे, ते फेडायचं ठरवलं. हेच तुझं तिसरं लेटर. तर उद्यापासून रुजू हो. आम्ही 1 महिन्यात साठेंना नवीन ड्रायव्हर देण्याचं कबूल केलं आहे. तू आमच्याकडे काम केल्यावर तुला कुणीच डिफेक्टिव्ह पीस म्हणणार नाही, कारण वी आर नोन फॉर अवर क्वालिटी. आमच्याकडे डिफेक्टिव्ह पीस तयार होत नाहीत आणि मिळत देखील नाहीत. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.